नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? शब्द संपदा. आणि कोणता धडा आहे? 12वा. तर यामध्ये हा तिसरा सीझन चालला आहे. हा शब्द संपदा हा जो धडा आहे त्यामध्ये हा तिसरा सीझन चाललेला आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. बघा, पहिला आपण बघणार आहे शब्दात हिंदीतून हिंदी आणि मराठी. तर हिंदीतून याला काय म्हणतात? आदिम, म्हणजे आदिम कालमय. काय? आदिम कालमय. आणि मराठीतून सुरुवातातील. काय आहे? सुरुवातातील. तर दुसरा आहे संयोजन, म्हणजे मिलना. आणि इथे मिलवा. काय आहे? मिलवा. व्यथित, दुखी. आणि इथे पण दुःखी. समृद्ध, धनवान. आणि इथे काय म्हणतात आपण? श्रीमंत. काय म्हणतात? श्रीमंत. प्रगती, उन्नती. आणि इथे पण काय म्हणतात आपण? प्रगती. तर याप्रमाणे आपल्याला काही शब्दात दिलेले आहे. त्याला हिंदीतून हिंदी आणि मराठीतून काय रूपांतर होते हे आपण पाहिले. तर अजून काय आहे चला बघूया. बघा, निर्जीव म्हणजे प्राणहीन, म्हणजे अविचारी. काय आहे? अविचारी. पूर्णत्व, पूर्णता, परिपूर्णता. काय आहे? परिपूर्णता. उच्चारित कहा हुआ म्हणाले. उच्चारित कहा हुआ. आणि इथे म्हणाले. सार्थक, जिसका कोई अर्थ ना हो आणि काही अर्थ नाही. इथे काय म्हणाले? सार्थक, जिसका कोई अर्थ ना हो आणि इथे काय? काही अर्थ नाही. तर याप्रमाणे जीवन किंवा जीवन. तर इथे इथे बघा, सार्थक, जिसका कोई अर्थ ना हो, काही अर्थ नाही, आणि जीवन, जीवित आणि जीवन. तर याप्रमाणे इथे आपल्याला शब्दार्थ हे झालेलं आहे. तर अजून काय दिलेलं आहे चला बघूया. निष्क्रिय, कृतिहीन म्हणजे सक्तीहीन. काय आहे? कृतिहीन म्हणजे सक्तीहीन. व्यवस्थित, नियमित. आणि इथे पण नियमित. तकलीफ, परेशानी, त्रास. काय आहे? तकलीफ, परेशानी आणि त्रास. वाचन, पढना, वाचन. तर याप्रमाणे इथे शब्दात दिलेले आहे. त्याबद्दल आपल्याला कसं लिहायचं, काही अर्थ ते आपल्याला दिलेले आहे. तर अजून काय आहे चला बघूया. पहिला प्रश्न, उच्च शब्द द्वारा रिक्त स्थानों की पूर्ती करो. आपल्याला काय करायचं? रिकाम्या जागा भरायचा आहे. काय करायचं? रिकाम्या जागा भरायचा आहे. तर इथे पहिला प्रश्न जे आहे त्याचा पहिला प्रश्न काय आहे बघूया. शब्दों का ये संसार बडा रिकाम्या आहे. तर इथे जे उत्तर तुम्हाला दिलेले आहे त्यातून तुम्हाला शोध करायचा आहे आणि इथे लिहायचं आहे. कळलं? हो. तर पहिला काय आहे तुमचा? शब्दों का ये संसार बड़ा रिक्त. आणि दूसरा, कुछ शब्द किसी की भाषा से रिक्त कर लेते हैं. तर तीसरा आहे तुमचा, रिकाम्या बोलना और लिखना एक कला है. चौथा, प्रत्येक व्यक्ति के पास स्वयं की शब्द रिकामा होती है. तर याप्रमाणे तुमच्या समोर असंही प्रश्न दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला कळत आहे की इथे जो प्रश्न दिलेला आहे, अजून काही उत्तरे दिलेली आहेत, त्यातून तुम्हाला शोध करायचा आहे की यांचं उत्तर काय होणार आणि पुन्हा लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघूया. बघा, उत्तर बघा इथे. पहिला, शब्दों का ये संसार बड़ा ही विचित्र है. तर हा जे विचित्र आहे तुमचा उत्तर आहे. तुम्हाला असं रेखांकित पण करायचं आहे. तर दुसरा, कुछ शब्दों से किसी भाषा से मित्रता कर लेते हैं. काही शब्द असं असतात की त्यांचा पाहून किंवा त्यांचा बोलून त्यांचं मित्र व्हावा किंवा मित्रता होऊन जाऊन होते. तर यांना काय म्हणतात आपण? मित्रता. आणि इथे तुम्हाला रेखांकित असं करायचं आहे. तिसरा, अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला आहे. तर इथे अर्थपूर्ण याला तुम्हाला अधरेखित करायचं आहे. आणि हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. चौथा, प्रत्येक व्यक्ति के पास स्वयं की शब्द संपदा होती है. प्रत्येक व्यक्तीच्या समोर त्यांच्या शब्द संपदा होऊन जात आहे. तर याबद्दल इथे जो उत्तर आलेला आहे त्यांना काय म्हणतात आपण? संपदा असंही म्हणतात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघूया. बघा, कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ. इथे काही प्रश्न दिलेले आहेत. जे तुमचा शब्द सही आहे त्यांच्या समोर तुम्हाला सही असा चित्र करायचं आहे. जे गलत आहे किंवा त्यांच्या समोर असा चिन्ह करायचं आहे. तर चला पहिला बघूया. मनुष्य ही शब्दों को जीवंत बनाता है, लगाओ. तर इथे जे मनुष्य हे शब्दातून लोकांना जीवन बनवून जात आहे.
तर यांचं उत्तर काय होणार? सही या गलत? सही. तर यांचं उत्तर काय आहे? सही. दुसरा, किसी भी सफलता के लिए 90% बुद्धि और 10 परिश्रम फल की जरूरत होती है, परिश्रम की जरूरत होती. तर याप्रमाणे हा जो तुमचा प्रश्न आलेला आहे दुसरा, हा गलत आहे. कारण की इथे यांचं उत्तर गलत आहे. कारण की 90% बुद्धी आणि नाही, हा तुमचा उत्तर गलत आलेला आहे. तर आता तिसरा पाहणार आहे. तीसरा, कुछ शब्द बहुत सज्जन, सात्विक, सभ्य और संस्कृत के होते हैं. तर हा जो तुमचं उत्तर आहे किंवा प्रश्न आहे त्यांच्यासमोर तुम्हाला सही असा चिन्ह करायचे आहे. कारण की जेव्हा तुम्ही यांचा जे उत्तर गलत करणार तर हा गलतही होणार. तर याप्रमाणे तुम्हाला यांचा समोर सही असा चिन्ह करायचा आहे. अथवा चौथा, तमिळ भाषा के शब्द किसी भी भाषा से घुल मिल जाते हैं. गलत. कारण की इथे जेव्हा धडा आपण वाचत होतो तेव्हा तिथे लिहिले होते की तमिळ या भाषेचे शब्द खूपच वेगळे असतात आणि ते एकमेकाशी घोलून नाही राहत जाते, म्हणून यांचा शब्द आपल्याला नाही समजत. तर यांना याचा जो प्रश्न आहे इथे ते गलत आलेला आहे. कळलं की नाही? हो. अजून बघूया. चला बघा, प्रश्न 3 दिए गए पर्याय में से सही उत्तर चुनकर लिखो. इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहे आणि खालती काही उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला त्याचा शोधून लिहायचं आहे की यांचं उत्तर काय होणार. तर चला पहिला बघूया. पहिला, दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास हुआ है. दुनिया म्हणजे जगातून खूपच जे सभी ज्ञान शाखाएं दिलेल्या आहेत त्यांचा विकास होऊन जात आहे. तर पहिला आहे अंग्रेजी के कारण, दुसरा भाषा के कारण आणि तिसरा जे आहे आपल्या समोर त्याचं काय आहे? शब्दों के कारण. तर तुम्हाला काय वाटते की यांचं उत्तर काय होणार? चला बघूया. पहिला जर तुमचं उत्तर आहे त्याचा उत्तर आहे असं प्रमाणे, दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास हुआ है भाषा के कारण. कोणत्या बद्दल? भाषा के कारण. तर ब याचे उत्तर हे तुमचं सही आहे. तर तुम्हाला काय करायचं? भाषा के कारण म्हणजे इथे मी लाल रंगाचं लिहिलेले आहे परंतु तुम्हाला इथे अर्धरेखांकित करायचं आहे. कळलं की नाही? हो. आता आपण दुसरा बघणार आहे. दूसरा, कुछ शब्द ऐसे होते हैं औरों से अलग. तर इथे जे दुसरा प्रश्न आलेला आहे ते काय आहे? कुछ शब्द ऐसे होते औरों से काय. तर इथे यांचं काही उत्तर अजून दिलेलं आहे ते आपण बघणार आहे. तर अ काय आहे? मित्रता से नहीं कर पाते. काय? मित्रता से नहीं कर पाते. आणि ब शत्रुता नहीं कर पाते. आणि क घुलमिल नहीं कर पाते. तर याबद्दल तुम्हाला का वाटते की यांचं अशा प्रमाणे ही उत्तर होणार. तर चला बघूया. तर तुमचं उत्तर आहे, कुछ शब्द ऐसे होते हैं जो औरों से मित्रता नहीं कर पाते. काही शब्द असा असतात की त्या एकमेकाशी किंवा औरो म्हणजे काही जे ज्यांना तुम्ही नाही कळतं त्याबरोबर ही तुमचा मित्रता होऊन जात आहे. तर याप्रमाणे याचं उत्तर असंही दिलेले आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. सांगा लवकर की. कळलं? छान. अजून बघूया. चला. तीसरा शब्द है शब्दों के उच्चारण के पूर्व. अ हमें अभ्यास करना चाहिए, ब हमें लिखना चाहिए और क हमें सोचना चाहिए. तर याप्रमाणे याचं उत्तर काय होणार? चला बघूया. उत्तर, शब्दों के उच्चारण के पूर्व हमें सोचना चाहिए. जेव्हा आपण कोणाही बरोबर बोलता किंवा कोणताही बरोबर भांडण करता तर याप्रमाणे जो भी शब्द किंवा जे पण शब्द आपण उच्चारण करता किंवा बोलता तर याप्रमाणे या शब्दाचा आपण विचार करूया आणि बोलूया. कारण की त्या आपण नाही काही पण बोललं तर त्याबद्दल आपल्याला असं वाटणार की यांचा उपयोग कशासाठी होते किंवा हे मला काही बोलले तर याप्रमाणे काय होतं? भांडण अजून होत जाते आणि तुमचा कोणताही रिश्ता आहे जे सोडून जात आहे. तर याप्रमाणे आपण जेव्हा कोणत्याही शब्दाचं उच्चारण करतात त्याप्रमाणे आपला ते उच्चारण जे आहे त्यांना विचार करायचा आणि तेव्हाही बोलायचं आहे. कळलं की नाही? हो. आता तुमच्या समोर आलेला आहे चौथा प्रश्न. काय आहे बघा, तुम भी शब्द संपदा के रिकाम्या. तर याचं उत्तर इथे आहे. चला बघूया. अ मालिक हो जाओगे, ब विद्यमान हो जाओगे, क विदेशी हो जाओगे. तर याप्रमाणे याचं उत्तर काय होणार? चला बघूया. तुम भी शब्द संपदा के मालिक हो जाओगे. तर याप्रमाणे यांचं उत्तर आहे की तुम्ही पण शब्द संपदा यांचा मालिक होऊन जाणार आहे. तर हा जे आहे तुम्हाला अधोरेखित करायचा आहे आणि हा तुमचा उत्तर इथे मी दिलेले आहे. तर याप्रमाणे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला झालेलं आहे. तर आपण इथे खूपच प्रश्न आणि उत्तर बघितले आणि रिकाम्या जागा बघितले.
तर याप्रमाणे आपला हा सीझन मध्ये आपण सप्ताह किंवा प्रश्न उत्तरे हे पण बघितले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपलं जे उच्चारण आहे ते बोलता बोलता कधी आपण रुकतात किंवा बोलता बोलता कधी आपण ठरवतात. तर हा प्रमाणे आपल्याला काही जे पण विचार करायचे किंवा बोलायचे आहे ते नेहमीप्रमाणे आपल्याला विचार करून बोलायचं आहे. कारण आपण की ना विचार करता बोलता तेव्हा आपला जे रिश्ता आहे किंवा कोणती पण जी दोस्ती आहे, दुश्मनी तर जाऊ द्या, पण जी दोस्ती आहे ते तुटून जाणार आहे. ते 20 वर्षाचे हो किंवा 10 वर्षाचे किंवा काही महिन्यातून. तर हा ज्या दोस्ती तुम्हाला जाणार आहे आणि जाऊन राहणार आहे आणि या क्षणात तुम्ही काय करणार, तुम्ही काही पण करणार तर त्याचा काहीही प्रकल्प नाही होणार किंवा त्यांचा काही उपयोग नाही होणार. तर याबद्दल इथे आपण हे शिकलो की आपण जेव्हा कधीही कोणाबरोबरही बोलताना आपण नीट प्रमाणे आणि विचार करून बोलूया. कारण आपण असंही प्रमाणे बोलतात आहेत तर त्यांना पण दुःख वाटणार की तुम्ही काय सांगता, त्यांना आपल्याला पण छान नाही वाटणार. हा बद्दल आपल्याला असं करायचं आहे की विचारून बोलायचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? आज विद्यालयातर्फेही भेटत आहे. तर मी तुम्हाला ही सांगते आहे की जे आज विद्यालय आहे ते फक्त तुम्हाला तुमच्यासाठी पहिला असा विषय अशा विद्यालय आहे जो नेहमीप्रमाणे ऑनलाईन चालत आहे. आणि ऑनलाईन चालत ते तुमच्यासाठी किती उपयोगासाठी आहे किंवा त्यांचा उपयोग कशाबद्दल तुम्हाला करायचा आहे, किती उपयोग तुम्हाला दिलेले आहे, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि फक्त एकच नाही, खूपच विभिन्न विषयानुसार विभिन्न विषयानुसार किंवा विभिन्न लोकांसाठी तुम्हाला उपयोग केलेले आहेत. याबरोबर तुम्हाला विभिन्न किंवा वेगवेगळ्या विषयासोबत वेगवेगळ्या शिक्षिका आहेत. त्यातून तुम्हाला हा जी शिक्षा तुम्ही ग्रहण करत आहे ते खूपच महत्त्वाची आहे. हा शिक्षा जर तुम्हाला महत्त्व करायचं आहे, तुम्ही अजून शिकून घ्या आणि कुठेही तुम्ही बसून हा सगळं शिकायचा तुम्ही प्रयत्न करा. कारण की हा असा विद्यालय आहे ज्याच्याबरोबर तुम्ही कुठेही बसून अभ्यास करत आहे किंवा करणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही कुठे पण फिरून अभ्यास करणार, कुठेही नीट प्रमाणे बसून करणार. तर याबाबत तुम्ही असा यांचा उद्गार करूया. धन्यवाद.